निष्ठेला न्याय द्या, भानुदास बेडर यांनाच उमेदवारी द्या. विधान परिषदेच्या अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध आयात नेते असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहे. पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाणार का, हा प्रश्न आता भाजपच्या तळागाळातून उघडपणे विचारला जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या नावासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज जिल्ह्यात भाजप मजबूत दिसत असला तरी ही ताकद एका दिवसात निर्माण झालेली नाही. सत्ता नसताना गावोगावी फिरून पक्ष वाढवणाऱ्या काही मोजक्या चेहऱ्यांमध्ये भानुदास बेरड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जिल्ह्यातील सहकार, साखर आणि पारंपरिक राजकारणाच्या भक्कम किल्ल्यांमध्ये भाजपची घुसखोरी करणे हे सोपे काम नव्हते. पण बाळासाहेब विखे, यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, अशोकराव काळे, आप्पासाहेब राजळे, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर घुले, राधाकृष्ण विखे आणि नरेंद्र घुले यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांच्या वर्चस्वात भाजपचे संघटन उभे करण्याचे काम भानुदास बेरड यांनी केले. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येणाऱ्यांना थेट उमेदवारी दिली जाते आणि अनेक वर्षे झिजवणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखविले जाते, अशी भावना भाजपमध्ये तीव्र होत आहे. जर पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या चेहऱ्याला उमेदवारी दिली गेली तर पक्षासाठी झटणाऱ्यांना काहीच मिळत नाही, हा संदेश तळागाळात जाईल अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भानुदास बेरड यांची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांचा सर्वपक्षीय संपर्क. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची ओळख असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वैयक्तिक संबंध आणि विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल मानले जाते. बेरड यांच्याकडे हे तिन्ही घटक भक्कम असल्याने ते भाजपसाठी सर्वात सक्षम आणि जिंकाऊ उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप नेतृत्वाने आता केवळ राजकीय गणित न पाहता निष्ठेलाही न्याय द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. कारण संघटना उभारणाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर भविष्यात पक्षासाठी जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते उरणार नाहीत, अशी खदखद आता उघडपणे व्यक्त होत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.